नमस्कार मित्रांनो. पुण्यामध्ये तुमच्या स्वप्नातील घर तेही एकदा बजेटमध्ये पूर्ण करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाची लॉटरी जी आहे ती 11 तारखेपासून सुरू झालेली आहे. अर्ज भरणे सुरुवात झालेली आहे. तसेच तुम्हाला यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे अर्ज भरण्यासाठी. तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन करून तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता, तेही अगदी बजेटमध्ये. तुम्हाला आज मी जी साईट दाखवणार आहे ती धानोरीमध्ये आहे, जेथे तुम्ही फक्त 18 लाखामध्ये तुम्हाला 1 BHK मिळणार आहे. तेही तब्बल 119 घरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करून तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता. या प्रोजेक्ट संपूर्ण आपण साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे. सर्व माहिती आहे डिटेलमध्ये, जसं की फ्लोर प्लॅन, सर्व गोष्टी यामध्ये आपण ऍड केल्या आहेत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही अपडेट मिस होणार नाहीत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण सध्या या प्रोजेक्टला पोहोचलेलो आहे. हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो रेडी पोझिशन आहे. तुम्हाला लॉटरी लागल्याबरोबर तुम्हाला लगेच राहायला जाणे सुद्धा शक्य होणार आहे. तर ह्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती जरूर पहा. आणि जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी माझी काही मदत हवी असेल तर ती सुद्धा सोय आपण चालू केलेली आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज केला की तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट ऑटोमॅटिक मेसेज आहे, त्यातून डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल. ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हॉट्सअपला जरी सेंड केले तरी मी तुम्हाला सर्व फॉर्म भरून पूर्ण प्रोसेस करून देऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. तुमच्या इतर काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला नक्की तिथे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. किंवा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता. तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर तुम्ही एकमेकांची मदत करून तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर चला आता आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. सध्या आपण साईटवर पोहोचलेलो आहे, जसं तुम्ही पाहू शकता. आणि हे जे ते फ्रंट साईडचे गेट वगैरे आहे जे बनणार आहे ते. तर ह्याचं पैसे सप्टेंबर 2025 आहे. तर याच्यातून बेसिक माहिती जी आहे ती सध्या पाहूया. तर यामध्ये प्रोजेक्ट नाव आहे न्याती इरा 2. यामध्ये याचा स्कीम कोड असणार आहे 869. तुम्हाला अप्लाय करण्यासाठी हा स्कीम कोड आवश्यक असतो. याचं लोकेशन आहे धानोरी. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे. पण EWS मध्ये जे आहेत, म्हणजे यांचं उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे किंवा 4.5 लाखाच्या आत आहे, ते सुद्धा या फ्लॅटसाठी नक्की अप्लाय करू शकतात. म्हाडामध्ये तशी त्यांना मुभा देण्यात आलेली असते की EWS वाले LIG मध्ये करू शकतात, LIG वाले HIG मध्ये करू शकतात. अशी एक स्टेप तुम्ही वर अप्लाय करू शकता. तर यामध्ये 1 BHK देण्यात आलेले आहेत. ते 119 क्वांटिटी इथे देण्यात आलेली आहे 1 BHK ची. भरपूर इथे फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. ते सर्व रेडी पोझिशन असणार आहेत. याची प्राइस ठेवण्यात आली म्हाडाकडून फक्त आणि फक्त 18 लाख रुपये. यामध्ये थोडेच फक्त ऍडिशनल चार्जेस काय असणार, तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरून तुमचं नावावर घर करून घेण्यासाठी जे खर्च येणार आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि जे मेंटेनन्स किंवा MSCB चार्ज जो असेल एक्स्ट्रामध्ये तो तुम्हाला फक्त द्यावा लागेल. त्यानंतर याचं कार्पेट एरिया असणार आहे जवळपास 392 एवढा कार्पेट एरिया इथं असणार आहे. एकदम सफिशियंट साईजचा 1 BHK असणार आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये. आणि सिंगल फॅमिलीसाठी एकदम हा ओके असणार आहे. तर याचा प्रोजेक्ट डिटेल जे आहे, याचं डेट ऑफ कम्प्लिशन जे आहे ते 30 सप्टेंबर 2025 असणार आहे. म्हणजेच याच महिन्यात याचं डेट ऑफ कम्प्लिशन आहे. आणि मी स्वतः साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे. तर सर्व काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. फायनल जी किरकोळ कामे आहेत ती बाकी आहेत. आणि जोपर्यंत म्हाडाची लॉटरीचा रिझल्ट येईल तोपर्यंत ती सर्व कामे रेडी झालेली असणार आहेत. तुम्हाला डायरेक्ट तो फुल रेडी भेटणार आहे फ्लॅट म्हाडाची लॉटरी संपेपर्यंत. आणि याचा लिटिगेशन थोडे आहेत, पण मे बी त्या क्लिअर होऊन जातील, कारण हा न्यातीचा प्रोजेक्ट आहे. आणि हे खूप मोठे संस्था बिल्डर आहेत, त्यामुळे हे ते नक्की सॉल्व्ह करून टाकतील. यामध्ये म्हाडाची बिल्डिंग ती सेपरेट आहे. कमर्शियल प्लस म्हाडाची देण्यात आलेली आहे. म्हणजे खाली कमर्शियल गाड्या असणार आहेत आणि वर त्याच्या म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. टोटल 11 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे 12 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस असणार आहेत. आणि मधला जो पॅसेज आहे तो 1.8 मीटर एवढा पॅसेज जो आहे मध्ये देण्यात आलेला आहे. एकदम सुटसुटीत असा पॅसेज वगैरे देण्यात आलेला आहे. आता आपण न्याती इरा ही साईट ऍक्च्युली लोकेशन याचं कुठं आहे हे आपण गुगल मॅप्सच्या सहाय्याने पाहणार आहोत. आणि बरेच लोक मला डायरेक्टली फोन करून विचारत असतात की सर ही साईट कोणती आहे, ही साईट कुठे आहे. आता मी तसं त्यांना एक्झॅक्टली सांगायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा की सर्च कसं करायचं आहे. गुगल मॅप्स ओपन करून सरळ न्याती इरा असं जर टाईप केलं तर तुम्हाला इथे डायरेक्टली साईटला लोकेशन दाखवेल. पुन्हा तुम्हाला विचारायचं डायरेक्ट तुम्ही लोकेशन टाका आणि त्या साईटवर तुम्ही तिथं जाऊन पोहोचू शकता. तर आता ही जी साईट आहे, आपण इथे थोडेसे फोटोज आहेत तिथे ते पाहूया. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंग असणार आहे न्याती इराची.
आणि ह्यात सर्व जवळपास सर्व बिल्डिंग रेडी पोझिशन आहेत. फोटोज व्हिडिओ पण बनवले आहेत, तो सुद्धा आपण रेफर करू शकतो. तर आता ही न्याती साईट आपली सर्च झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही एकदम चांगल्या एरियामध्ये येण्यात आलेली आहे. आसपास सगळ्या चांगल्या सोसायटीज आहेत सर्व. असा गजबजलेला एरिया अजून नाही आहे हा, पण हा फ्युचर खूप डेव्हलपमेंट इथं होणार आहे. तुम्ही पाहू शकता की जवळजवळ बॅडमिंटन वगैरे असे स्पोर्ट्सचे भरपूर ग्राउंड्स वगैरे आहेत इथे. आणि हा एरिया जरा सध्या अजून इथं अपडेट झालेला नाहीये, पण इथे सुद्धा काही बिल्डिंग्स झालेले आहेत सध्या. शिवाय अगर आपण इथं अगर लोकेशन काढायचं म्हणलं किंवा डिस्टन्स कोणती किती आहेत, तर या न्यातीला बिल्डिंग पासून जो युएनआयटी पार्क जो आहे तो 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. म्हणजे युएनआयटी पार्क आहे तो इथं आहे, या इथे. तर इथून इथं जायला तुम्हाला 30 मिनिट लागणार आहेत. शिवाय पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे, पुणे एअरपोर्ट जे आहे ते फक्त तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यानंतर पुणे स्टेशन जे आहे, पुणे रेल्वे स्टेशन, ते फक्त तुम्हाला 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यानंतर तुम्हाला फिनिक्स मॉल जो आहे, जो विमाननगरचा इथं फिनिक्स मॉल आहे, या ठिकाणी असणार आहे फिनिक्स मॉल, तर तो तुम्हाला फक्त 18 मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवाय तुम्हाला इथे एक मोठी युनिव्हर्सिटी आहे, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, ती फक्त इथून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजेच ज्यांना कॉलेजसाठी वगैरे फ्युचरसाठी अगर मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांना इथं घर वगैरे आसपास आत्ताच घ्यायचं असेल तर ते इथं नक्की घेऊ शकता. फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर इथं डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे. आणि येरोडा जे मेट्रो स्टेशन आहे किंवा येरोडा रामोडी मेट्रो स्टेशन जे आहेत यापासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आहेत. म्हणजे तुम्ही इथून मेट्रो स्टेशनला जरी आले 20 मिनिटात, तर तुम्ही कुठेही इथे ॲक्सेसिबल होऊ शकता आणि तुमचा पुढचा प्रवास करू शकता. शिवाय तुम्हाला इथे विश्रांतवाडी वगैरे येरोडा पार्क वगैरे सर्व जवळच आहेत, आय टी पार्क वगैरे सर्व. तर एकंदरीत हा एकदम चांगल्या प्राईम लोकेशनला आहे. आणि किंमत फक्त तुम्हाला माहीत असेल की फक्त 18 लाख किंमत इथे देण्यात आलेली आहे. आणि विशेष सर्व की ही एकदम बिल्डिंग जी आहे एकदम खूप छान आणि सुंदर अशी बिल्डिंग आहे, पूर्ण रेडी पोझिशन आहे. तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर आता आपण याचा जो फ्लोर प्लॅन आहे किंवा मास्टर प्लॅन आहे तो पाहणार आहोत कसा आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. शिवाय आपण याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, पण एक अंदाज येण्यासाठी तुम्हाला हा प्लॅन सुद्धा समजणे गरजेचे आहे. तर त्यातून हा प्लॅन थोडासा व्यवस्थित ऐका. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे, जो जो 7.5-8 एकरचा हा प्रोजेक्ट आहे न्याती हिराचा. यामध्ये या सर्व ज्या विंग्स, बऱ्याच विंग्स आहेत अशा इथे सर्व. आणि इथे मध्येच कम्युनिटी स्पेस वगैरे त्यांचा आहे. तर हे सर्व बिल्डरच्या प्रायव्हेट बिल्डिंग्स आहेत आणि सर्वमध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत बिल्डरचे. आणि या ठिकाणी इथे हा जो आहे हा फ्रंट रोड आहे, समोरचा जो फ्रंट रोड आहे. आणि हा आहे तो बिल्डरच्या जे बिल्डिंग्स आहेत त्यांनाच्यासाठी एंट्री गेट जी आहे इथं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा हा दाखवणार आहे की बिल्डरचा एंट्री गेट कसा आहे. त्यानंतर इथे ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडा प्लस कमर्शियल ही बिल्डिंग असणार आहे. यामध्ये समोर असे कमर्शियल गाळे वगैरे आहेत, दुकान गाळे वगैरे आहेत. आणि ही जी आहे ही म्हाडाची बिल्डिंग असणार आहे दुकान गाळ्यांच्या वरती. म्हणजे फर्स्ट सेकंड फ्लोर पासून म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि ही बिल्डिंग सुद्धा एवढी छान आणि सुंदर दिसते, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे. खूप एकदम आणि छान असं त्याला डिझाईनवर केलेलं आहे. म्हाडाची बिल्डिंग ही वाटत नाही असं, तुम्हाला नॉर्मल फ्लॅटच वाटणार आहेत. आणि सर्व रेडी पोझिशन आहे आणि सर्व फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरं काही असं वाईट फ्लॅटमध्ये असं नाव ठेवण्यासारखं काही नाहीये. शिवाय जी म्हाडाचे फ्लॅट जे आहेत किंवा म्हाडा बिल्डिंग आहे त्याला एंट्री या साईडने असणार आहे. म्हणजे बिल्डरची जी फ्लॅट आहे त्याला एंट्री इकडून आहे. इकडून अशी ही इकडे वॉल असणार आहे एक, अशी पूर्ण इथं अशी वॉल आहे अशी. आणि इथून म्हाडाच्या फ्लॅटसाठी एंट्री आहे. हा पुढे कमर्शियल स्पेस थोडासा ओपन स्पेस आहे. आणि इथून एंट्री असणार आहे, इथून एंट्री एक्झिटवर सर्व इथं असणार आहे म्हाडा फ्लॅटसाठी इकडून असं. तर म्हाडा बिल्डिंग थोडं पूर्ण वेगळी आहे, पण एकदम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एकदम खूप छान अशी बिल्डिंग आहे. आता याचा आपण जो फ्लोर प्लॅन आहे तो पाहूया, म्हणजे साईज काय आहे फ्लॅटची वगैरे. तर मित्रांनो आता आपण याचा एक फ्लोर प्लॅन पाहूया की जो जास्तीत जास्त फ्लोरला असाच आहे. तुम्ही पाहू शकता की 3rd to 6th आणि 8th to 10th फ्लोरला असाच सेम फ्लोर प्लॅन आहे. तर आपण हाच रेफर करूया. तर तुम्ही पाहू शकता इथे की 2 स्टेअरकेस आहेत. या इकडे एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहे अशी, आणि इकडे एक स्टेअरकेस आहे. आणि या ठिकाणी 2 लिफ्ट्स आहेत. आणि हा इथं थोडासा इथं मध्ये पॅसेज मोकळा चांगला ठेवण्यात आलेला आहे. आणि हा जो मधला पॅसेज आहे तो 1.5 मीटर एवढा ठेवण्यात आलेला आहे. आता फ्लॅट जे आहेत ते म्हाडाचे बघा इकडे की टोटल 12 फ्लॅट्स आहेत एका फ्लोअरला.
आता या ठिकाणी जो 101 किंवा 301 नंबरचा जो फ्लॅट आहे, जो 1 नंबरचा फ्लॅट असणार आहे नंबरनी, तर त्याचं आपण डायमेन्शन कसं आहे ते पाहूया. तर तुम्ही पाहू शकता इथं हा पॅसेज आहे. पॅसेजमधून इकडे समोर एक फ्लॅट, इकडे समोर 2 फ्लॅट्स आहेत. इकडून एंट्री झाल्यानंतर तुम्हाला एंट्रीला सुरुवातीला किचन असणार आहे इथे. किचनला इथे व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि इकडे डक्ट वगैरे सोडण्यात आलेला आहे. सर्व ठिकाणी किचनला चांगली विंडो आहे, म्हणजे इथं तुम्हाला व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम किचनला येणार नाहीये. आणि किचनचे जे माप आहे ते जवळपास 10 बाय 10चं हे किचन असणार आहे. त्यानंतर किचनमधून असं सरळ पुढे आलं तुम्हाला इथे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम माप जे आहे जवळपास 10 बाय 12च्या आसपास माप आहे. 10 बाय 12चा लिव्हिंग रूम आहे. त्यानंतर इथं बाल्कनी देण्यात आली तुम्हाला. बाल्कनी माप सुद्धा जवळ 10 बाय 3.5 फूट असं आहे. 3-3.5 फूट मापाची बाल्कनी देण्यात आलेली आहे. प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर जे आहे टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे. इथं मध्ये बेसिनचा एरिया वगैरे असणार आहे. इकडे टॉयलेट आहे, इकडे हे बाथरूम आहे आणि इकडे जी आहे ती बेडरूम आहे आणि बेडरूम सुद्धा चांगलं व्हेंटिलेशनचं देण्यात आलेलं आहे. बेडरूम सुद्धा जवळपास 10 बाय 10 या मापाचीच आहे. म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट साईजचा हा 1 BHK आहे. 390 ते 400 स्क्वेअर फूट या मापाचा आहे. तर एकंदरीत ओके, ठीक आहे. सिंगल फॅमिलीसाठी ओके आहे, किंवा तुम्ही रेंटनी देणार असाल तरी हे बॅचलरसाठी खूप चांगला आहे. सिंगल फॅमिलीसाठी मला वाटतं की हा प्रोजेक्ट एकदम ओके आहे. तुम्ही नक्कीच 18 लाखामध्ये तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. बाकी इथं सर्व जे माप आहेत जवळपास सेमच आहेत. एखादा वेगळा कोणता आहे का तो फ्लॅटवरून पाहूया. तर ठीक नाही, सर्व फ्लॅट जवळपास सेमच मापाचे आहेत आणि सर्वांचे जे किचन आहे ते सुरुवातीलाच आहे. 1.8 मीटर हा पॅसेज आहे मधील. तर ठीक आहे, आता आपण याचे व्हिडिओज पाहूया. हे याचं सेपरेट गेट देण्यात आले नाही या बिल्डिंगसाठी. हे समोर कमर्शियल गाड्या आहेत सर्व, आणि ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडा बिल्डिंग आहे. कोणत्याही अँगलनी म्हाडा बिल्डिंग वाटत नाही. सर्व फ्लॅटला बाल्कनीवर देण्यात आलेली आहे. हे त्यासाठी सेपरेट गेट आहे म्हाडा बिल्डिंगसाठी. आणि ही न्यातीगिरा ही बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता. हे थोडंसं अजून डेव्हलपमेंट इथं बाकी आहे. आणि जी मेन सोसायटी आहे त्याचं गेट जे आहे ते त्या साईडनं आहे. त्या साईडनं जे बिल्डरची सोसायटी त्या साईडनं आहे. आणि म्हाडासाठी जे गेट आहे ते हे आहे, म्हाडासाठी गेट. तर हे म्हाडा बिल्डिंगसाठी करण्यात आलेलं एंट्री गेट आहे. गेट सुद्धा एकदम सुबकास केलेला आहे त्यांनी. आपण म्हाडाच्या गेटमधून आत आलेलो आहोत आणि ही जी आहे ती बॅक साईड आहे म्हाडा बिल्डिंगची. तुम्ही पाहू शकता की पूर्ण बिल्डिंग रेडी आहे, थोडं काम बाकी आहे. आणि इथं तुम्हाला दिसेल की वॉल कंपाऊंड सुद्धा केलेलं आहे. म्हणजे हे बिल्डरच्या जे विंग्स आहेत ते, आणि म्हाडामध्ये एक मोठी वॉल आहे मध्ये, आणि या साईडला म्हाडाच्यासाठी एवढा स्पेस आहे. आता आपण जो मेन गेट आहे तो लोकेशन पाहत आहोत. तुम्ही इथून पाहू शकता की हा जो आहे तो मेन एंट्रन्स असणार आहे. मेन एंट्रन्स सुद्धा तुम्हाला एकदम वेस्टर्न स्टाईल मध्ये गेट्स वगैरे सर्व दिसणार आहेत. जेव्हा ही पूर्ण बिल्डिंग रेडी होईल ना, एकदम खूप खूप छान वाटणार आहे. सर्व एकदम वेस्टर्न स्टाईल्स इथे वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे सर्व डिझाईन्स वगैरे एकदम खूप छान मला इथं परिसर वाटला तो. तर हे जे असणार इकडे हा मेन गेट असणार आहे त्यांचं. ही म्हाडाची बिल्डिंग आहे आणि म्हाडाची बिल्डिंग पुढे पण बघा तुम्ही, असं मस्त छान असं त्याला एंट्री गेट वगैरे आहे. कमर्शियल स्पेस साठी सुद्धा, कमर्शियल स्पेस हा एंट्री गेट असणार आहे. मस्त वेस्टर्न स्टाईल मध्ये असणार आहे तो. तर मित्रांनो, आता आपण न्यातीला जी बिल्डिंग आहे किंवा न्यातीला जो प्रोजेक्ट आहे त्याची मार्केट प्राइस ॲक्च्युली काय आहे, म्हणजे ते काय ॲक्च्युली मार्केट रेट चालू आहे ते आता सध्या आपण या वेबसाईटवर तपासणार आहोत. तर त्यासाठी आपण 99 एकर या वेबसाईटवर आलेलो आहोत. तरी तुम्ही पाहू शकता की हा जो आहे प्रोजेक्ट सेम आपण जो सर्च करतो तोच आहे, न्याती इरा. यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. म्हाडाची बिल्डिंग ॲक्च्युली कमर्शियल प्लस म्हाडा अशी देण्यात आलेली आहे. आणि बाकीचे जे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत त्याच्याच्या कोणाची थोडीशी तुलना करूया.
ॲक्च्युअली बिल्डरच्या फ्लॅटला सर्व एम डी असणार आहेत, म्हाडाच्या फ्लॅटला कदाचित एम डी नसणार आहेत. पण आपल्याला एक फक्त मार्केटचा अंदाज यावा यासाठी आपण ही प्राइस फक्त तुलना करत आहे. तर इथं जो बिल्डरचा जो स्टार्टिंग रेट आहे या साईडचा 78 लॅक्स पासून स्टार्ट आहे ते 1.1 करोड पर्यंत तिथे फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये ॲडिशनल चार्जेस प्लस असणार आहेत. ठीक आहे. तर आता आपण कार्पेट एरिया पाहूया की बिल्डरचा जो 813 कार्पेट एरिया असणारा फ्लॅट आहे, 813 स्क्वेअर फूट असणारा 2 BHK आहे. तर त्याची किंमत बिल्डरने 78 लॅक्स ठेवलेली आहे. आणि पोझिशन म्हणजे सर्व हे बिल्डिंग जे आहे ते रेडी पोझिशनच आहे. थोडं एकदम काम बाकी आहे लास्टचं फायनलचं एकदम. आणि जोपर्यंत म्हाडाची लॉटरी होणार आहे तोपर्यंत ते पूर्ण ते रेडी होऊन जाईल. म्हणजे लॉटरी नंबर आला की तुम्ही डायरेक्ट तिथे राहायला सुद्धा जाऊ शकता, असे फ्लॅट्स आहेत सर्व. तर बिल्डरच्या फ्लॅटची आपण किंमत पाहिली की 813 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 78 लॅक्स किंमत दिलेली आहे. आणि जर पर स्क्वेअर फूट इथे काढला, जसं सध्या ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची डिटेल इथे असते. तर 2 सप्टेंबर 2025ला म्हणजे याच महिन्यामध्ये 724 कार्पेट एरिया असणारा फ्लॅट इथं 76 लाखला विकलेला आहे. आणि जो 851 कार्पेट आहे तो 85 लाखाला विकले गेलेला आहे. हे ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन साईज इथे झालेले आहेत. आणि पर स्क्वेअर फूट एरिया जो रेट आहे तो 10,500 10,000 असा इथे बिल्डरकडून देण्यात आलेला आहे. आता आपण म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो कसा आहे तो पाहूया. आता आपण म्हाडा फ्लॅटची किंमत कशी आहे ते पाहूया. म्हाडाचा फ्लॅट जो आहे तो 390 एवढा कार्पेट एरिया आहे 1 BHKचा. आणि त्याची म्हाडाची किंमत ठेवलेली आहे 18 लाख रुपये. अगर आपण एक्स्ट्रा चार्जेस समजा 3 लाख एक्स्ट्रा ॲडिशनल पकडले, म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, तुमची MSCB चार्ज किंवा मेंटेनन्स वगैरे पकडला तरी समजा 21 लाखापर्यंत समजा गेली. ही फक्त अंदाजित प्राइस आहे. याच्यापेक्षा कमी पण होऊ शकते आणि जास्त होऊ शकते. फक्त अंदाज घेण्यासाठी आपण घेत आहे ही प्राइस. तर आपल्याला 5,300 हा रेट इथं पडतो. जसं की बिल्डरचा आपण पाहिला की 10,000 प्लस आहे, तर इथं आपल्याला 5,000च्या पर्यंत रेट पडणार आहे, 5,300 पर्यंत. आणि या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर मला वाटतं की 1 BHK साठी ह्या तुम्हाला 10,000 प्लस किंवा 10 ते 15,000 पण तुम्हाला रेंट इथं नक्की भेटू शकते. तसा एरिया पण तशी सोसायटी पण ती बनणार आहे. 10 ते 15,000चं तुम्हाला रेंट इथं नक्की भेटू शकतं. आणि यानंतर अगर ह्या प्रोजेक्ट आपण प्रोज आणि कॉन्स अगर बघायचे म्हटले, म्हणजे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज पाहिले, तर ॲडव्हान्टेजमध्ये बिल्डिंग तर खूप छान आहे, एरिया चांगला आहे. प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे. शिवाय बजेटमध्ये पण आहे आणि लोकॅलिटी पण चांगली आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही तुम्ही जॉबला असले, IT पार्कला किंवा या ठिकाणी, तर तुम्हाला इथे इझिली ॲक्सेसेबल आहे एरिया. तुम्ही इझिली तिथं डेली अपडाऊन सुद्धा तिथून करू शकता. तर अशा पद्धतीने हा लोकेशन आहे. आणि डिसएडव्हान्टेज मला एवढंच वाटतं की कॉमन बिल्डिंग नाही, सेपरेट बिल्डिंग आहे. त्यामुळे म्हाडाला ॲम्युनिटीज नसणार आहेत. आणि हा एक ॲडव्हान्टेज म्हणू शकतो आणि डिसएडव्हान्टेज पण म्हणू शकतो. कारण ॲम्युनिटीज जे असतात त्या शक्यतो किती लोक वापरतात हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्याचे जे मेंटेनन्स असतात ते खूप कधी कधी जास्त असतात. म्हणजे ज्या प्रकारचे ॲम्युनिटी असतील, समजा चांगले ॲम्युनिटी असेल तुम्हाला 3-4 हजार पण मेंटेनन्स महिन्याला द्यावा लागू शकतो अगर ॲम्युनिटी वापरायची असेल तर. पण या ठिकाणी ॲम्युनिटीज नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो मेंटेनन्स तर नसणार आहे. फक्त तुम्हाला जे बेसिक ज्या कॉन्सेप्ट असतील, म्हणजे लिफ्टचा वगैरे मेंटेनन्स असेल किंवा पाण्याचं वगैरे जे असेल ते फक्त तुम्हाला भरावं लागेल. ते 1,000-1,500 आसपास तुम्हाला येईल. बाकी तर मेंटेनन्स तुम्हाला दुसरा काही नसणार आहे. त्यामुळे ज्यांना पैसेच वाचवायचे आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. एकदम कॉम्पॅक्ट साईजचा हा 1 BHK आहे. नक्की यासाठी तुम्ही विचार करून अप्लाय करू शकता आणि तुमचे घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. अजून आपण असे भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत, तर आपल्या चॅनल बनवून राहा. धन्यवाद.